नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. रोज रोज नाश्त्याला पोहे, उपमा खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल ना, एकदा हा मूग डाळीचा पौष्टिक नाश्ता जरूर ट्राय करून पहा, जो बनवायला अतिशय सोपा आहे. आणि मुख्य म्हटलं ना, यामध्ये आपल्याला दही, रवा किंवा खाण्याचा सोडा, इनो अजिबात घालायचा नाही. अगदी झटपट तयार होणारा पौष्टिक आणि सोपा हा मूग डाळीचा नाश्ता बनवूया. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण आता सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. साधारणतः 4 जणांसाठीचा हा नाश्ता आज आपण तयार करत आहोत. तर इथे मी 1 वाटीभर मूग डाळ घेतलेली आहे. इथे मी सालं नसलेली मूग डाळ वापरलेली आहे. तुम्ही सालं असलेली किंवा अख्खे मूग जरी घेतले ना तरीही चालेल. फक्त किंवा तुम्हाला इतर कुठली डाळ घ्यायची असेल ना ती तुम्ही इथे घेऊ शकता. चण्याचीही डाळ तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. किंवा तुम्हाला इतर डाळी वापरायची असेल किंवा मिक्स डाळीचा हा नाश्ता बनवायचा असेल ना, तरीही तुम्ही हा बनवू शकता. डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. साधारणतः 1 ते 2 तास तरी आपल्याला किमान ही भिजत ठेवायची आहे किंवा जर तुम्हाला सकाळच्यासाठी हा नाश्ता बनवायचा असेल, तर तुम्ही ही रात्रीच भिजत ठेवली तरीही चालेल. तर हे पहा दुसऱ्या दिवशी सकाळी ही डाळ छान अशी भिजलेली आहे. मी ही रात्रभरासाठी भिजवून घेतलेली आहे. आता ही डाळ स्वच्छ धुवून एकदा घेऊया आणि पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि छान अशी पेस्ट आपल्याला तयार करायची आहे. थोडीशी जाडसर राहिली ना तरीही काहीच हरकत नाही आणि कमीत कमी पाण्यामध्ये आपल्याला ही मिक्सरला वाटून घ्यायची आहे. आता पाण्याचं जर जास्त प्रमाण झालं तर पुढे हे जे मिश्रण आहे ना पातळ होण्याची शक्यता आहे. अगदीच आवश्यकता जशी लागेल ना तेवढंच पाणी घालायचं आहे. त्यापूर्वी ना यामध्ये मी साधारणतः 3 ते 4 ह्या हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या आणि आलं घेतलेलं आहे. अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. एक 5 ते 6 चमचे एवढं पाणी यामध्ये घातलेलं आहे. कारण डाळ भिजलेली असल्यामुळे ना डाळीमध्ये पाण्याचं ऑलरेडी प्रमाण असतं. त्यामुळे अगदी कमीत कमी पाण्यामध्ये मी जसं मिश्रण तयार केलेलं आहे ना, अगदी सेम तसंच तुम्हाला देखील बनवायचं आहे. आता एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया आणि थोडंसं भांड्यामध्ये मी अगदीच थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि भांडं धुवून सुद्धा आता मी यामध्येच घातलेलं आहे. आता याला आपल्याला फेटत वगैरे बसायची अजिबात गरज नाही. पीठ आपलं इथे तयार झालेलं आहे. आता यामध्ये ना तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता किंवा तुम्हाला नुसत्याच पालेभाज्या घालायच्या असेल तर त्या घालू शकता किंवा अगदीच प्लेन सुद्धा हा नाश्ता छानच लागणार आहे. परंतु भाज्या घातल्यामुळे ना हा खूप जास्त पौष्टिक आणि टेस्टी होणार आहे. त्यानंतर घरातलेच काही बेसिक मसाले यामध्ये टाकून घेतलेले आहे. त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद पावडर, धने जिरे पावडर आणि हिंग घातलेलं आहे. त्यानंतर ना इथे माझ्याकडे मक्याचं पीठ होतं. यामध्ये तुम्ही कुठलंही पीठ वापरू शकता. त्यामुळे ना थोडंसं बाइंडिंग आपल्या नाश्त्याला येणार आहे. याऐवजी तुम्ही चण्याचं पीठ वापरू शकता किंवा तुम्हाला रवा घालायचा असेल तर तो घालू शकता. कुठलंही पीठ तुम्ही यामध्ये घालू शकता. तुमच्याकडे घरामध्ये जे अवेलेबल असेल ते पीठ. असं काही नाही की मक्याचंच पीठ वापरलं पाहिजे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे मस्त मिश्रण एकजीव करायचं आहे. कन्सिस्टन्सी ते पाहून घ्या. अशीच तुम्हाला ही ठेवायची आहे. त्यापेक्षा पातळ नको. हे परफेक्ट असं मिश्रण आहे. यापासून तुम्ही उत्तप्पम बनवू शकता किंवा तुम्हाला अप्पे बनवायचे असेल तर अप्पे किंवा इडली बनवायची असेल ना तर ती सुद्धा छान होणार आहे. आता इथे माझ्याकडे नॉनस्टिक पॅन आहे. अगदी आपल्याला 1 चमचाभर एवढंच तेल लागणार आहे. फक्त मी ब्रश बुडवून घेतला आणि नॉनस्टिक पॅनला छान असं ग्रीस करून घेतलेलं आहे. तेलाचा सुद्धा अगदी कमीत कमी वापर यामध्ये आपण केलेला आहे. जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर तुमच्यासाठी तर हा अगदीच छान असा हा नाश्ता आहे. तर नक्की तुम्ही ट्राय करून पहा. कुठेही जास्त झंझट, मेहनत नाही. बनवायला तर अतिशय सोपं आहे. रोज जरी बनवून खाल्ला ना इतका छान लागतो. नक्कीच तुम्हाला देखील आवडणार आहे. मस्त असे मध्यम गॅसवरती मी हे छान असे खरपूस असे भाजून घेणार आहे. वरची बाजू जोपर्यंत कोरडी होत नाही ना, तोपर्यंत अजिबात पलटवायची नाही. जर तुम्हाला तेलाची आवश्यकता वरतून वाटत असेल ना, तर थोडंसं ब्रशने आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे. तर हे पहा अगदी मध्यम गॅसवरती कुरकुरीत करायचं असेल तर तुम्ही याला कुरकुरीत करू शकता किंवा नुसताच आपल्याला थोडंसं दोन्हीही बाजू हलक्याशा अशा भाजून घेऊ शकता. या रेसिपीला ना आपण मुगाचे पॅनकेक म्हणू शकतो किंवा तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही नाव मला सुचवायचं असेल ना, ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. तर हे पहा मस्त आपले छोटे-छोटे असे मुगाच्या डाळीचे पॅनकेक इथे तयार झालेले आहे. हे एकदम हेल्दी व्हर्जन आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला सुद्धा नक्की आवडणार आहे. रोज-रोज तेच-तेच नाश्त्याचे पदार्थ खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल ना, तर हा पदार्थ जरूर ट्राय करून पहा. संपूर्ण पॅनकेक इथे मी तयार करून घेतलेले आहे.
हे तुम्ही कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकता. तुम्हाला जी चटणी आवडेल त्यासोबत खाऊ शकता किंवा असेचही खाल्ले तरीही चालेल. कारण ऑलरेडी आपण हिरवी मिरची, लसूण किंवा इतर ज्या भाज्या आहे, मसाले आहे ते संपूर्ण टाकलेले आहे. त्यामुळे वेगळ्या काही चटणीची आवश्यकता लागत नाही. जर तुम्हाला हवीच असेल तर तुम्ही हिरवी चटणी बनवू शकता किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा अगदीच तुम्ही टोमॅटो सॉससोबत सुद्धा हे खाऊ शकता. तर हे पहा, रंगही अगदी छान आलेला आहे. मस्त अशी क्रिस्पी दोन्ही बाजूंनी मी भाजून घेतलेले आहे. तोडूनही दाखवते. यामध्ये आपल्याला रवा वापरायची गरज नाही किंवा दही वापरलं नाही, इनो वापरलं नाही, तरीही नाश्ता असा टेस्टी असा तयार झालेला आहे. तर नक्की ट्राय करून पहा आणि बनवल्यानंतर कसा झाला ते कळवायला मला अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.